जून महिन्यात तुम्ही वर्क ऑर्डर घेऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि त्यानंतर 1.25 वर्षांनी 1 ते 1.25 वर्षानंतर हा रोड पूर्ण झालाय असं तुम्ही म्हणताय किंवा दावा केला जातोय, पण असं म्हणणं आहे स्थानिकांचं की अजून रोड अपूर्ण आहे, त्याच्या आधीच उद्घाटन होतं. मी खरंच सांगतो, रोड एक मिनिट, हा अतिशय पवित्र महिना आहे. रोडचं काम 70% झाले, 30% राहिले, 50% झाले, हे मलाही मान्य. जे काय राहिले त्याला निधीची तरतूद आहे. निधी कुठेही कमी पडला नाही, कारण की दादांनी तेवढी तरतूद करून दिलेली आहे. त्यामुळे फक्त उद्घाटनाला यायचं कारण गणेश खोटवडे या ठिकाणी आहेत. मला ताईंचा फोन आला काल की उद्या सोमवारी मी मंदिरावर जाणार आहे, त्या रस्त्यावर उद्घाटन करू. मला खासदारांचा निरोप आल्यावर नाही म्हणता आलं नाही, कारण की शेवट ते लोकप्रतिनिधी होण्याच्या जगात आम्ही सर्व मंडळी काम करतो. आणि अध्यक्षही मला म्हणलं भाऊ आमचं ठरलं आहे, तर म्हणलं ठीक आहे बाबा, आपण शेवट खासदार येतात आणि ते उद्घाटन करणारा दुसरं कोणी केलं असतं तर मी केलंच ती चर्चा, पण ताई असल्यामुळे मी काही बोललो नाही. ताई म्हणल्यावर मी येणार आहे, तर मी पण आलो आहे. काम अपूर्ण आहे, मी स्वतः या ठिकाणी उद्घाटन घेतलं नव्हतं, पण ताईंच्या येणार आहेत. ताई उद्घाटन करायचं म्हणलं म्हणून मी आलो आहे, पण उर्वरित रस्त्याचं काम करून द्यायची जबाबदारी माझी. हो, ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं, पण तालुक्यातले बहुतेक रस्ते म्हणजे मेन मुख्य रस्ते सोडले तर बहुतेक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची ऐका, हा तुम्ही हे पत्रकार हेच मला विचारता, परंतु तुम्हाला सांगतो मागच्या काळात सुद्धा सायकल ट्रॅकमध्ये सगळ्यात जास्त निधी आपल्याच मतदारसंघाला आला, बरोबर आहे. यावेळेस सुद्धा 350 कोटी रुपये आपल्याच मतदारसंघात येणार आहे. तुम्ही मला डिसेंबरमध्ये भेटा, 60% रस्त्याचे विषय चकाचक झालेला असेल आणि एवढा खड्डा पडलेला होता तो एकदाच भरून निघणार नाही. आता मला एवढं विचारण्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात, 1-2 वर्षात एखाद्या आमदारांनी किती काम करावं. ऐका ना, मी आता चर्चा केली, आपण संरक्षित बाजूने मोठं खोली आहे, संरक्षित भिंत नेहमी आपण ज्या बाजूने दरड असते किंवा जिथं धोका अपघाताचा होऊ शकतो त्या साईडला बांधत असतो. बऱ्याचशा ठिकाणी बांधलेली आहे आणि ज्या ठिकाणी आता गरज आहे मी आता सूचना केल्यात ती उर्वरित भिंत सुद्धा बांधून घ्या. आणि रस्त्याला काही ठिकाणी तडे पण मोठे पडलेले रस्त्याला नाही संरक्षण भिंतीला पण तडे पडले त्यांनी रस्त्याला नवीन रस्त्याला नवीन रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला नाही. ऐका ना, एक सांगतो, ऐका 1 मिनिट. ह्या रस्त्याचं 10 वर्ष त्यांनी मेंटेनन्स ठेवायचं आहे. त्यामुळे जरी काय झालं बरोबर डेप्युटी कुठे 10 वर्ष, ऐका, ह्या रस्त्याचा 10 वर्ष मेंटेनन्स त्यांच्याकडे, त्यामुळे जरी असं झालं तर तोडून त्याला मी पूर्ण रस्ता करावा लागेल. हो, तालुक्यात लाईट सुद्धा जास्त प्रमाणात जाते, विजेचा लपंडाव सुरू आहे. उद्या आंदोलन पण यावर होणार आहे. काय याबद्दल कोण आंदोलन करणार आहे? स्थानिक जे व्यापारी संघटना आहेत बोरच्या पत्रकार संघटना, बोरचं बोलतात का नसरापूरचं बोलतात? अख्ख्या तालुक्याचा विषय आहे. बोरमध्ये पण पार्टी लाईट लागते. महावितरणाच्या विरोधात उद्या बोरमध्ये आंदोलन आहे. सम्राट चौकात आता बघा, त्यांना सूचना काही देण्यात आल्या. मला जे आता माहित मधल्या काळात त्या वरच्या खोऱ्यात की बाबा लाईटचा प्रश्न होता, मी अधिकाऱ्यांना सांगितले हायड्रोशन त्या पूर्ण खोऱ्यात, आणि तर मी बाबा सूचना केल्यात ज्या ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत ते आत्ता तात्पुरते क्लिअर करा. आणि पाऊस उघडल्यानंतर कुठं कंडक्टर खराब झाला असेल किंवा पोल खराब झाले असेल, कुठं अजून काय अडचण आहे ते सोडून घेण्याचं काम आम्ही भविष्यात नक्कीच करतो. बनेश्वर मंदिरात जे पुरुष आहेत त्यांना शर्ट काढून जावं लागतं. काही नागरिकांच्या तक्रारी आहेत किंवा त्यांची कुचंबना होते अशा वेळी महिला असतात, त्यामुळे त्याबद्दल काही तुम्ही? मी आत्ताच हरकत घेतली. आम्ही मंदिरात गेलो आणि अनेक महिला त्या ठिकाणी होत्या आणि पुरुषांना शर्ट काढून मंदिरात जायला सांगत होते. तर आम्ही त्या ठिकाणी मंदिरात बाहेरून दर्शन घेतलं आणि लोकांनाही आता आम्ही ग्रामस्थ आणि तुमचे ट्रस्टी यांना विनंती केली की बाबा तुम्ही याच्यावर निर्णय घ्या की बाबा अशी वेळ अशी नाही का घटना व्हायला नको किंवा कुणाला असं वाईट वाटायला नको, जेणेकरून मंदिरात दर्शन घ्यायची इच्छा असून पण दर्शन घेता येणार नाही. तर ही जबाबदारी त्यांची आहे. तर त्यांनी निर्णय घेतला, त्यांना जर हे मान्य झालं बाबा शर्ट न काढता मंदिरात जाणं, तर मला काय अडचण नाही, मी एक निर्णय देऊ शकतो.